Hello learners, today's topic which we are going to complete is Darwin's theory of natural selection. Charles Darwin had collected innumerable specimens of plants and animals, and depending upon the observation of those specimens, published the theory of natural selection, which preaches the survival of fittest. आता हे जे चार्ल्स डार्विन सायंटिस्ट होते ह्यांनी खूप सारे स्पेसिमेन्सचा अभ्यास केला. स्पेसिमेन्स म्हणजे सॅम्पल्स असतात, म्हणजे प्लांट्सचे सॅम्पल, ॲनिमल्सचे सॅम्पल, या सगळ्या सॅम्पल्सचा त्यांनी काय केला, अभ्यास केला. आणि अभ्यास केल्यानंतर त्यांचे जेवढा पण कन्सेप्ट्स होतं हे त्यांनी एका बुक मध्ये पब्लिश केलं आणि त्या बुकचं नाव काय होतं, ओरिजिन ऑफ स्पीशीज. For this purpose, he published book titled Origin of Species, which explains the concept. त्यांनी जे पण कन्सेप्ट फॉरवर्ड केलं की त्यांच्या ह्या सगळ्या ऑब्झर्वेशन्सने आपल्याला थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मिळाली. त्या सिलेक्शन थिअरीमध्ये हे पण त्यांनी सांगितलं की जो एन्व्हायरमेंट सोबत फिट होऊ शकतो, एन्व्हायरमेंटमध्ये पूर्ण अडॅप्ट होऊ शकतो, तोच सर्व्हाइव्ह करू शकतो, असंही त्यांनी एक्सप्लेन केलं होतं. In this competition, only those sustain which shows the modification essential for winning competition. त्यांनी हे पण सांगितलं की हे जे एक कॉम्पिटिशन आहे, जगण्यासाठी एक कॉम्पिटिशन आहे आणि त्या कॉम्पिटिशनला कोण विन करू शकतो, जो स्वतःमध्ये मॉडिफिकेशन्स आणू शकेल तो. However, beside this, natural selection also play important role because nature selects only those organisms which are fit to live and the rest perishes. आता त्यांनी हे पण सांगितलं की नॅचरल सिलेक्शन थिअरी एक इम्पॉर्टंट रोल का प्ले करते, कारण नेचर जो आहे तो पण काय करणार आहे, जो ऑर्गॅनिझम फिट होऊ शकतो, अडॅप्ट होऊ शकतो, मॉडिफाय होऊ शकतो, तेच जगणारे आणि बाकीचे काय होणारे, पेरिश होऊन जाणारे म्हणजे नष्ट होऊ शकतात. सस्टेनिंग अँड सिलेक्टेड organisms can perform reproduction and thereby give rise to a new species which owns their specific characters. आता त्यांनी सांगितलं की जे जगू शकतात, जे सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स आहे, जे सस्टेन होऊ शकतात, तेच रिप्रोडक्शन परफॉर्म करू शकतात आणि स्वतः सारखे नवीन जीव निर्माण करू शकतात. त्यांच्यामध्ये काही स्पेशल कॅरेक्टर्स पण असू शकतात. Darwin's theory of natural selection was widely accepted for long duration. However, some objections were raised against the theory. आता डार्विन्सची जी ही नॅचरल सिलेक्शनची जी थिअरी होती ही वाईडली एक्सेप्टेड होती, म्हणजे खूप वेळापर्यंत, खूप जास्त वर्षांपर्यंत ही थिअरी एक्सेप्ट केली गेली. पण थोड्या काळानंतर, थोड्या वेळानंतर हे काय झालं, काही ऑब्जेक्शन्स रेज झाले. बघूया आता आपण मेन ऑब्जेक्शन्स काय होते. सम ऑफ द मेन ऑब्जेक्शन्स आर natural selection is not the only factor responsible for evolution. ऑब्जेक्शन, पहिला ऑब्जेक्शन काय होता की फक्त नॅचरल सिलेक्शन हा एक फॅक्टर नसू शकतो, इव्होल्युशन करण्यासाठी हाच एक फॅक्टर रिस्पॉन्सिबल असू शकत नाही. नंतर त्यांनी सांगितलं की डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स. आता डार्विननी हे जे मॉडिफिकेशन्स होत आहे, काही मॉडिफिकेशन युजफुल असू शकतात, काही युजलेस मॉडिफिकेशन असू शकतात. मग डार्विननी हे काहीच एक्सप्लेन केलं नव्हतं त्यांच्या थिअरीमध्ये. मग हा पण एक मेन ऑब्जेक्शन ठरला. There is no explanation about slow changes and abrupt changes. आता त्यांनी स्लो चेंजेस साठी काही सांगितलं नाही. असे चेंजेस जे मध्येच थांबून गेलेले आहे, अशाही जे चेंजेस आहे इव्होल्युशन बद्दलच्या, ते त्यांनी सांगितले नाही. Irrespective of these objections, Darwin's work on evolution has been a milestone. आता त्यांचं हे ऑब्जेक्शन होते
तरी सुद्धा त्यांची ही जी इव्होल्युशनची थिअरी होती त्याला आपण एक माइलस्टोन असे म्हणतो. आता पुढचं आहे लेमार्किझम. Jean-Baptiste Lamarck proposed that morphological changes occurring in living organisms are responsible for evolution, and the reason behind those morphological changes is activities or laziness of that organism. जीन बॅप्टिस्ट हे जे सायंटिस्ट होते त्यांनी सांगितलं की हे जे मॉर्फोलॉजिकल चेंजेस आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये, आता मॉर्फोलॉजिकल चेंजेस म्हणजे एक्सटर्नली तो ऑर्गॅनिझम कशा पद्धतीने त्याची वाढ होते नाहीतर इव्हॉल्व्ह होते, हे पण एक कारण असू शकतो इव्होल्युशनच्या मागे. मग त्यांनी सांगितलं की हे जे मॉर्फोलॉजिकल चेंजेस आहे इट मे डिपेंड ऑन द ऍक्टिव्हिटी ऑर लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. त्यांनी सांगितलं की तो जो ऑर्गॅनिझम आहे तो किती ऍक्टिव्ह आहे किती लेझी आहे ह्याच्यावरनं पण डिसाइड केलं जाऊ शकतं. ही कॉल द कन्सेप्ट एज प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. त्यांनी ह्या कन्सेप्टला ह्या प्रिन्सिपलला काय म्हटलं, यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स, म्हणजे एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्या त्या ऑर्गन्सचा किती यूज करतोय ते. Further, he said that the neck of giraffe has become too long due to browsing on leaves of tall plants by extending their neck for several generations. त्यांनी सांगितलं की हे जे जिराफ आहे त्यांची नेक एवढी लांब लचक का बरं झालेली आहे, कारण ते खूप वर्षांपर्यंत मोठे मोठे झाडांवरती काय करत होते, लीफ ब्राउजिंग करत होते, म्हणून त्यांची नेक काय आहे एवढी मोठी आहे. सिमिलरली shoulders of Ian Smith have become very strong due to frequent hammering movements. आता ह्यांनी काय सांगितलं की जे शोल्डर आहे आयन स्मिथचे ते सुद्धा काय झालेले आहे, खूप स्ट्रॉंग झालेले आहे, कारण ते कंटिन्युअसली काय करत असतात, हॅमरिंग करत असतात म्हणून. विंग्स ऑफ birds like ostrich and emu has become weak due to no use. त्यांनी सांगितलं की इमू जो आहे, इमू आणि ऑस्ट्रिच जे आहे त्यांचे विंग्स काय झालेले आहे, वीक झालेले, कारण त्या विंग्सचा वापर ते करत नाही म्हणून. Legs of birds like duck and swan useful for swimming due to living in water. त्यांचे डक आणि स्वॉनचे जे लेग्स आहे त्यांचा वापर करून ते काय करतात, स्विमिंग करतात, कारण ते पाण्यामध्ये राहतात. Snakes lost their legs by modification in their body for burrowing habits. आता हे जे स्नेक्स होते त्यांनी सुद्धा त्यांचे लेग्स काय केले, लॉस्ट केले, कारण त्यांना बोरोईंग हॅबिट्स होत्या म्हणून, कारण ते बिल बनवून राहतात ना आणि त्याच्यासाठी त्यांचे लेग्स युजफुल नव्हते, त्यांचा वापर त्यांच्याकडून होत नव्हता म्हणून ते काय त्यांचे लेग्स काय झाले, लॉस झाले. ऑल दीज आर एक्वायर्ड कॅरेक्टर्स अँड आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टू अनदर जनरेशन. हे जे कॅरेक्टर्स होते हे काय होते, एक्वायर्ड होते, म्हणजे त्यांनी घेतले होते, स्वीकारले होते, म्हणून ते काय होत होते, ट्रान्सफर होत होते वन जनरेशन टू अनदर जनरेशन. दिस इज कॉल्ड as theory of acquired characters or Lamarckism. म्हणून ह्यालाच आपण काय म्हणतो, inheritance of acquired characters, म्हणजे जे आपल्याला जनरेशन टू जनरेशन पास होत आहेत त्याला आपण acquired characters म्हणतो. आणि ह्या थिअरीला काय म्हणतात, inheritance of acquired characters or Lamarckism. Development of organs due to specific activities or their degeneration due to no use at all was widely accepted, but transfer of those characters from generation to another was rejected because it had seen verified many times that modification brought in us are not transferred to next generation, and thereby Lamarck's theory was disproved. आता लेमार्क्सनी ही जी थिअरी दिली होती की यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स आणि त्याच्यामुळे होणारे डेव्हलपमेंट आणि ते जे डेव्हलपमेंट झालेली आहे एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये ती पुढे ट्रान्सफर केली जाते, त्यांची ही थिअरी इथे रिजेक्ट झाली की ते जे ऍक्टिव्ह ऑर्गन डेव्हलपमेंट झालेली आहे ती पुढच्या जनरेशन पर्यंत पोहोचवली जाते, हे रिजेक्ट झालं. कारण खूप वेळा हे बघितलं, खूप त्यांनी व्हेरीफाय केलं की हे ज्या मॉडिफिकेशन्स आहेत त्या नेक्स्ट जनरेशन कडे ट्रान्सफर होत नाही, म्हणून लेमार्क्सची जी ही थिअरी होती ही काय केली गेली, डिसअप्रूव्ह केली गेली.
The living organisms can transfer characters which it has acquired to the next generation. This is called ancestry of acquired characters. आता त्यांनी सांगितलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स ट्रान्सफर होत आहे आणि ते एक्वायर त्यांच्यामध्ये झालेले आहे त्याला आपण काय म्हणतो, अँसेस्ट्री ऑफ एक्वायर कॅरेक्टर्स. म्हणजे ते कॅरेक्टर्स काय आहे, नेक्स्ट जनरेशन पर्यंत काय केले जात आहे, ट्रान्सफर केले जात आहे. Speciation. Formation of new species of plants and animals is the effect of evolution. हे जे न्यू ऑर्गॅनिझम्स फॉर्म होत आहे प्लांट्स आणि एनिमल्सचे, ते कशाच्या इफेक्ट मुळे होत आहे, इफेक्ट ऑफ evolution. Species is the group of organisms that can produce fertile individuals through natural selection. हे जे species आहे हे ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स आहे that can produce individuals. ते आपल्या नॅचरल रिप्रोडक्शननी न्यू फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स काय करू शकता, प्रोड्यूस करू शकता. Each species grow in specific geographical conditions. Their food, habitat, reproductive ability, period is different. त्यांचे हे ज्या क्वालिटीज आहे त्या सगळ्यांच्या काय आहे, डिफरंट आहे. However, genetic variation is responsible for the formation of new species. हे जे जेनेटिक फॉर्मेशन आहे न्यू स्पीशीजचे हे काय आहे, डिफरंट आहे आणि तेच रिस्पॉन्सिबल असतात. Besides geographical and reproductive changes are also responsible. आता geographical changes आणि reproductive changes सुद्धा responsible आहे speciation साठी. Similarly, geographical or reproductive isolation also leads to speciation. आता speciation साठी geographical activities or geographical changes or reproductive changes also responsible. ह्यांच्यामध्ये भिन्नता आहे, आयसोलेशन आहे, हे सुद्धा स्पेशिएशन साठी काय आहे, रिस्पॉन्सिबल आहे. Human evolution. The biodiversity that is known today has been said to be formed from very similar unicellular organisms due to evolution. आता हे जे बायोडायव्हर्सिटी आपल्याला दिसते हे सगळं आपल्याला एका छोट्याशा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मुळे असू शकते, त्याच्यामध्ये ज्या इव्होल्यूशन आलेल्या आहेत त्याच्यामुळे असू शकतात. In this evolution, origin of human evolution can be shown as per the picture. आता ह्युमन इव्होल्यूशन काय आहे या पिक्चरच्या हेल्पने सांगू शकतो की एवढ्या एवढ्या पिरियड्स मध्ये त्यांचे इव्होल्यूशन्स झाल्या. Last, dinosaurs disappeared approximately 7 crore years ago. At that time, monkey-like animals are said to be evolved from some ancestors. आता 7 करोड वर्षांपूर्वी डायनोसॉर्स जे होते ते काय झाले, डिसअपियर झाले आणि मंकी लाईक एनिमल्स काय झाले, इव्हॉल्व झाले असं म्हटलं जातं. Who were more or less similar to the modern lemurs. Tail of these monkeys, like animals of Africa, is said to be disappear about 4 crore years ago. आता जे मंकीज सारखे एनिमल्स इव्हॉल्व झाले होते अँसेस्टर्स कडून, त्यांचं जे स्ट्रक्चर होतं ते थोडेफार कसे दिसायचे, आपले हे जे मॉडर्न लेम्यूर्स आहे त्याच्यासारखे दिसायचे. आणि 4 कोटी वर्षांपूर्वी 4 करोड इयर्स एगो काय झालं होतं, मंकीज सारखे दिसणारे जे आफ्रिकाचे एनिमल्स होते त्यांची टेल जी होती ती डिसअपियर व्हायला सुरुवात झाली होती. They developed due to enlargement in brain. Their hands were also improved and thus ape-like animals were evolved. आता त्यांची डेव्हलपमेंट झाली, कशामुळे झाली की त्यांचे ब्रेनची डेव्हलपमेंट झाली म्हणून. त्याच्यानंतर त्यांचे हँड्स जे होते त्यांच्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट यायला लागली आणि हे जे एप सारखे एनिमल्स होते ते काय झाले, हळूहळू इव्हॉल्व व्हायला सुरू झाले. Meanwhile,
These ape-like animals reached the South and Northeast Asia and finally evolved into gibbon and orangutan. आता हे जे काही ape-like animals होते ते साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया मध्ये गेले आणि तिथेच इव्हॉल्व व्हायला सुरुवात झाली. गिब्बन आणि कशामध्ये ऑरेंगोटॅन मध्ये ते कन्वर्ट झाले. आता रिमेनिंग एप्स जे होते ते कुठे पोहोचले? दे स्टेड in Africa and from them gorilla and chimpanzees were evolved. आता जे आफ्रिका मध्ये राहिले होते and ape like animals ते कशात कन्वर्ट झाले? गोरिल्ला आणि चिंपॅन्झी मध्ये. Evolution of the 2 crore years old species of ape seems to be occur in different way. They had to use their hands more for eating food and other work. Those apes started living on land as the forests started to decline due to dry environment. आता हे जे 2 करोड इयर ओल्ड स्पीशीज होते एप्सचे त्यांच्यामध्ये थोडेसे डिफरंट वेज आपल्याला दिसायला सुरू झाले होते. ते त्यांच्या हातांचा वापर फूड खाण्यासाठी ईटिंग करण्यासाठी त्याच्यानंतर दुसरे वेगळे वेगळे कामं करण्यासाठी त्या हातांचा वापर करायला सुरुवात झाले होते. नंतर ते हळूहळू जमिनीवर राहायला सुरुवात झाले. फॉरेस्ट सोडून ते जमिनीवर राहायला सुरुवात झाले. का बरं? कारण जे फॉरेस्ट एरिया जो होता तो हळूहळू कमी होत चालला होता. जसं जसं टेम्परेचर ड्राय होत चाललं होतं फॉरेस्ट पण कमी होत चालले होते. Their lumbar bones developed in such a way that they started to stand in erect posture in the grassland and their hands became available for use anytime. आता लुंबार बोन्स मध्ये डेव्हलपमेंट झाल्यामुळे ते काय झाले? ते स्ट्रेट उभे राहू शकत होते आणि ग्रासलँड मध्ये त्याचा वापर ते त्यांच्या व्यवस्थित हातांचा वापर करू शकत होते. These first human-like animals with erect posture, which were using their hands, have evolved about 2 crore years ago. आता हे जे ह्युमन होते, फर्स्ट ह्युमन होते म्हणजे जे इरेक्ट पोस्चर मध्ये होते ते ॲनिमल्सचं इव्होल्युशन 2 करोड इयर्स अगो झालं असेल असं आपण मानतो. द फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल विथ अस in the form of Ramapithecus ape from East Africa. आता हे जे Ramapithecus होता ईस्ट आफ्रिकाचा ॲनिमल त्याला आपण काय म्हणतो? फर्स्ट ह्युमन रेकॉर्ड असू शकतो. आफ्टरवर्ड्स these apes grow up in size and became more intelligent. नंतर हळूहळू हे एप्स जे होते Ramapithecus हे काय झाले? इव्हॉल्व झाले आणि ते मोर इंटेलिजंट होत 15 लाख वर्षांपूर्वी हे मानलं गेलं की तो जो इरेक्ट पोस्चरचा ह्युमन बीइंग होता तो चालायला सुरुवात झाली आणि हे कुठे बघितलं गेलं? चायना आणि इंडोनेशिया त्या भागांमध्ये हे बघितलं गेलं की तो अपराईट मॅन फुल्ली डेव्हलप झालेला आहे. त्याचा ब्रेन व्यवस्थित विकास झालेला आहे ब्रेनचा. मग तो जसं जसं ब्रेनचा विकास होत गेला तसं तसं डिस्कव्हरी ऑफ फायर स्टार्ट झाली. मग तेव्हा त्यांनी फायरचा शोध लावला आणि फायरचा शोध लावल्यानंतर हा जो वेल डेव्हलप्ड ब्रेनचा जो ह्युमन बीइंग होता, माणूस होता, त्याला वाईस मॅन मध्ये काउंट केलं गेलं आणि त्याला नाव दिलं गेलं होमो सॅपियन. निअँडरथॅल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. आता निअँडरथॅल जो होता त्याला फर्स्ट वाईज मॅन म्हटलं जातं. द क्रो-मॅन्गॉन मॅन इव्हॉल्व्ड अबाउट 50,000 years ago and afterwards this evolution had been faster than the earlier. त्याच्यानंतर क्रो-मॅन्गॉन हे जे मॅन होता तो काय झाला? इव्हॉल्व झाला, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट स्टार्ट झाली. आता जसं जसं डेव्हलपमेंट स्टार्ट होत गेली तसं तसं ती फास्ट पण होत गेली. पहिल्यापेक्षा आता जी डेव्हलपमेंट होती त्या माणसाची ती काय होती? फास्ट होती. वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर. त्याच्यानंतर तो जो वाईज मॅन होता त्यांनी काय केलं? ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर सिटीज इस्टॅब्लिश केली, ते घर बांधायला सुरुवात झाली. हळूहळू ह्या पद्धतीने काय झालं? कल्चर डेव्हलपमेंट स्टार्ट झाली. अशा पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट स्टार्ट केली. त्याच्यानंतर त्यांनी
भिंतींवर कोरीव काम म्हणजे आर्ट वर्क स्टार्ट केलं. ह्याच्याने समजलं जातं की हे जे ह्युमन बीइंग्स होते हळूहळू कशा पद्धतीने इव्हॉल्व. आता आपण काय बघितलं की हे जे एप्स होते, एप्स कडून त्यांच्या ब्रेन मध्ये डेव्हलपमेंट झाली, त्यांच्या बॉडीमध्ये डेव्हलपमेंट झाली, क्लायमेटच्या हिशोबाने त्यांनी त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट आणली. ह्या पद्धतीने त्यांच्यामध्ये काय झाले, इव्होल्युशन झाले. आता मॉडर्न सायन्स हे जे होतं त्याचं जे इमर्जन्स होतं ते किती 400 इयर्स एगो झालं. आणि त्याच्या जसं मॉडर्न सायन्सची डेव्हलपमेंट झाली ते इस्टॅब्लिश झालं. इंडस्ट्रियल सोसायटी पण इस्टॅब्लिश झाली. आता ही जी इंडस्ट्रियल सोसायटी इस्टॅब्लिश झाली ती 200 इयर्स अगो झालेली आहे. आणि आता आपण अशा पोझिशनवरती पोचलेलो आहोत की आपल्यामध्ये फुल्ली डेव्हलपमेंट आहे. आपण प्रत्येक काम आपल्या ब्रेनचा यूज करून करू शकतो. आता हे जे तरी सुद्धा आपण कशाचा शोध लावतो आहे, आपण आपल्या एन्सिस्टर्सचा शोध लावतोय. आपण फॉसिल फ्युल्सचा अजून सुद्धा अभ्यास करतोय. म्हणजे इव्होल्युशन कशा पद्धतीने झाली आहे आपली ते सुद्धा आपण अजून सुद्धा आपण काय करतोय, शोधण्याचा प्रयत्न करतोय.